नमस्कार, MP शिवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पाहणार आहोत। तर सुरुवात आपण अँटोनिम्स पासून करू। तर बघा, हे जे अँटोनिम्स आहेत हे आपण कशातून घेतलेले तर पालनसुरी या पुस्तकातून घेतलेले आहेत, कारण आयोग त्याच पुस्तकातून अँटोनिम्स विचारतं आणि हे स्टँडर्ड बुक आहे, त्यामुळे आयोग ते रेफर करतं। बघा, इथे राज्यसेवा 2022ला प्रश्न आलेला होता। त्यानंतर ग्रुप बी 2023, PSI STI ASO 2023ला मेन्सला हा प्रश्न आलेला होता। कोणता? बोल्ड, टिमिड आणि राज्यसेवा असे भरपूर प्रश्न आहेत। आता आपण हे प्रश्न तर घेतलेले आहेत आयोगाचे, संपूर्ण आपण काय केलेलं आहे, संपूर्ण शब्द घेतलेले आहेत। याच्यामधले कशातले? पालनसुरी, त्यानंतर त्यावरच आलेले आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा आपण घेतलेले आहेत। तसेच ते लक्षात कसं ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं काय आहे, तो शब्द लक्षात कसा राहिला पाहिजे, कारण हे तुम्हाला सगळीकडेच भेटतील पुस्तकात। पुस्तक तर कोणी बी घेऊ शकतो, मात्र तो शब्द लक्षात कसं ठेवायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, आता बॉयस्टिरियस म्हणजे काय? अशांत, त्याच्या विरुद्धार्थी वाईट। काल्म म्हणजे शांत। बघा, तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवलेली बघा। आता हे बघा, BOI ह्या शब्दामध्ये BOI ने ह्या शब्दात सुरुवात होते। तर त्याची ट्रिक अशी केलेली आहे, BOI पासून एक सिटीचं नाव आहे आपल्या इथे, बोईसर नावाची एक सिटी आहे बघा। तर बोईसर सिटी खूपच अशांत आहे, बिकॉज खूप कंपन्या आहेत तिथे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। बोईसर सिटी, कारण दोन्ही शब्दाची सुरुवात BOI ने झालेली आहे, म्हणजे बोईसर सिटी खूपच अशांत आहे, तिथे ट्रॅफिक भरपूर आहे, कंपन्या भरपूर आहेत, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्याच्या विरुद्धार्थ शांत, राज्यसेवा 22ला आला होता। त्यानंतर बघा, बोल्ड म्हणजे धाडसी, त्याच्या विरुद्धार्थ हे टिमिड। तर याची ट्रिक काय केलेली बघा, बोल्डला आपण उसेन बोल्ड असं म्हणलेलं आहे। बोल्डला काय म्हणलेलं आहे? उसेन बोल्ड। तसं उसेन बोल्ट आहे त्याचं नाव, मात्र आपण उसेन बोल्ड असं म्हणू लक्षात ठेवण्यासाठी। उसेन बोल्ट खूपच धाडसी आहे। उसेन बोल्ट काय आहे? खूपच धाडसी आहे। मात्र टिम कुक खूपच भित्री आहे। टिम कुक हे ॲपलची CEO आहे, टिम कुक। टिमिडचं आपण टीम म्हणू, टिम कुक हे खूपच भित्रे आहेत, असं आपण लक्षात ठेवू। बघा, मग त्यावर आलेला प्रश्न बघा, रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज रिकामी जागा। तर मग बोल्डच्या विरुद्धार्थी विचारले आपल्याला, मग बोल्डच्या विरुद्धार्थी काय असेल? तर काय असेल मग? आताच आपण ट्रिक केलेली, बोल्डच्या विरुद्धार्थी काय? टिम कुक म्हणजे टिमिड। हा कंबाईन ग्रुप बी 2023ला आला होता। बघा, अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण इंग्रजीच्या व्होकॅब्युलरीची संपूर्ण पेड PDF हवी असेल, ज्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम्स, वन वर्ड, इडियम, फ्रेजेस संपूर्ण आपण घेतलेले आहे, कन्फ्यूज वर्ड वगैरे, याची जर तुम्हाला संपूर्ण ट्रिक्सनुसार आहे, तसेच त्यामध्ये आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲड केलेले आहेत। ही जर PDF हवी असेल पेड PDF, तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। आता आणखी काही डेमो दाखवतो तुम्हाला। बघू शकता इथे, ब्रुटल म्हणजे रानटी, ह्युमन काइंड म्हणजे दयाळू। बघा, ब्रुस ली खूपच रानटी होता, रानडुकराचे मांस खाऊन खाऊन तो रानटी झाला होता, अशी आपण ट्रिक केलेली आहे। त्यानंतर पाहू शकता इथे एंडोलंट आणि डिलिजंट हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत। यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे संपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। तसं त्याला लक्षात कसं ठेवायची याची ट्रिक्स पण आपण पाहिलेली आहे। तर बघा, एंडोलंटचा अर्थ होतो आळशी। एंडोलंटचा अर्थ काय होतो? आळशी। याला कसं लक्षात ठेवायचं बघा, इंडोनेशियाची लोक खूपच आळशी आहेत असं आपण म्हणू, कारण दोन्ही शब्द सुरुवात एंडोने होते, इंडोनेशिया आणि एंडोलंट। तर इंडोनेशियाचे लोक खूपच आळशी आहेत। त्याच्या विरुद्ध डिलिजंट लक्षात ठेवा, डिलिजंटचा अर्थ होतो मेहनती। डिलिजंटचा अर्थ काय होतो? मेहनती। म्हणजे दिल्लीचे जेंट्स हे खूपच मेहनती आहेत असं आपण लक्षात ठेवू। काय लक्षात ठेवायचं? दिल्लीचे जे जेंट्स आहेत ते खूपच काय आहेत? मेहनती आहेत। डिलिजंटला काय म्हणायचे? डिलिजंट या शब्दाची फोड अशी करायची, दिल्ली, हे बघा, ही दिल्ली अर्ध्या शब्दाची फोड, सुरुवातीच्या अर्ध्या शब्दाची फोड दिल्ली म्हणा, आणि शेवटचं जेंट तर त्याला जेंट्स म्हणा। दिल्लीचे जेंट्स खूपच मेहनती आहेत असं आपण म्हणू।
परत काय ॲक्टिव्ह, एनर्जेटिक, इंडस्ट्रियस हे सगळे मेहनती शब्द डिलिजंटचे समानार्थी आहेत. बघा मग आता त्यावर आलेले प्रश्न पाहू आता आपण. आता हे पाठ झालं डिलिजंट म्हणजे मेहनती, कारण दिल्लीचे लोक काय आहेत, खूप मेहनती आहेत. त्यानंतर इंडोलंटचा समानार्थी हा आयडल, हा जो आहे का हा इकडचा आहे आळशी, आळशी होतो याचा अर्थ. बघा आता इथे ही इज व्हेरी डिलिजंट यंग मॅन, चूज अपोजिट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. PSI 2017ला आला होता. बघा मग डिलिजंटमध्ये आताच आपण पाहिले, डिलिजंटला आपण काय म्हणायचं, दिल्लीचे जेंट्स. डिलिजंटला आपण काय म्हणलेलं आहे, दिल्लीचे जेंट्स. हे खूपच काय आहेत, मेहनती आहेत. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल, आयडल म्हणजे आळशी, आयडल म्हणजे आळशी. ब्रिलियंट म्हणजे हुशार होतं. क्युरियस म्हणजे काय, क्युरियसचा अर्थ तत्पर किंवा सावध. इनअट्रॅक्टिव्ह, इनअट्रॅक्टिव्ह म्हणजे हे पण आळशीच होतं. त्यानंतर बघा द वर्ड डिलिजंट इज अँटोनिम विथ, बघा हा राज्यसेवा 2016ला आला होता. परत डिलिजंट आला. आता डिलिजंट तुम्हाला कधीच विसरणार नाही. डिलिजंट म्हणलं की दिल्लीचे जेंट्स आठवायचे, आणि दिल्लीचे जेंट्स हे मेहनती आहेत असं लक्षात ठेवायचं. त्याच्या विरोधार्थ इंडोनेशियाचे लोक खूप आळशी आहेत म्हणजे इंडोलंट. सांगा मग डिलिजंटच्या विरोधार्थी काय बसेल मग, लेझी किंवा इंडोलंट. म्हणजे दिल्ली वर्सेस इंडोनेशिया म्हणजेच इंडोलंट. हार्डवर्किंगचा अर्थ मेहनतीच होतो बस, बाकी लेझी वगैरे दोन्ही शब्द हे त्याचे विरोधार्थी आहेत. बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण ट्रिक्स केलेले आहेत. ही पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 90 83 84वर संपर्क करू शकता. बघा तसेच आपण संपूर्ण अँटोनिम्सवर आयोगाने आतापर्यंत विचारलेले संपूर्ण अँटोनिम्स घेतलेले आहेत, आणि त्याची पण ट्रिक्सनुसार ते लक्षात कसं ठेवायचं ते सांगितलेलं आहे. बघा प्रिवियस इयर अँटोनिम्स कसे घेतलेले आहेत आपण. समजा आता हे बघा काय विचारलं आहे, विच ऑफ फॉलोइंग अँटोनिम ऑफ द वर्ड एक्स्ट्रा व्हॅगंट. आता हा एक्स्ट्रा व्हॅगंट विचारला आहे आयोगाने, बरोबर आहे. तर एक्स्ट्रा व्हॅगंटवरच आणखी आयोगाने कुठं आणि किती वेळेस प्रश्न विचारलेत हे संपूर्ण आपण एका ठिकाणी घेतलेले. तर बघा इथे एक्स्ट्रा व्हॅगंट हा शब्द, हा जो प्रश्न आहे हा राज्यसेवा 2022 आणि PSI 1989ला विचारला होता. परत एक्स्ट्रा व्हॅगंटवर असिस्टंट 12ला विचारला होता. परत एक्स्ट्रा व्हॅगंटवरच PSI 2009 आणि इंजिनिअरिंग 2012ला विचारला होता. PSI 2009 इंजिनिअरिंग 2012. त्यानंतर परत एक्स्ट्रा व्हॅगंटवर PSI 1989. त्यानंतर एक्स्ट्रा हे अशा प्रकारे स्टिंगी म्हणजेच एक्स्ट्रा व्हॅगंट परत ते स्टिंगी समानार्थी येतो, एक्स्ट्रा उधळ्या वगैरे ते. हे बघा आता PSI 1986. अशा प्रकारे आपण संपूर्ण एक प्रकारचा शब्द आणि त्यावर किती वेळेस प्रश्न विचारलेला आहे ते संपूर्ण एका ठिकाणी एका खाली घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपण ही PDF बनवलेली आहे, ज्याचा फायदा तुम्हाला खूप म्हणजे खूपच होणार आहे. बघा एक्स्ट्रा व्हॅगंट त्याचा अर्थ विरुद्धार्थी काय आहे, थ्रिफ्टी. याची ट्रिक काय केलेली आहे बघा. एक्स्ट्रा व्हॅगंटचा अर्थ होतो उधळ्या, त्याची विरुद्धार्थी थ्रिफ्टी म्हणजे कंजूस. तर याची ट्रिक काय केलेली पहा. थ्रिफ्टीला आपण 350 असं म्हणलेलं आहे. दोन त्या शब्दाची फोड कशी केलेली आहे. थ्रिफ्टी म्हणजे 350 अशी त्याची फोड केलेली 350. मग आता याची ट्रिक काय तर बघा XYZ नावाचा जो व्यक्ती आहे तो एवढा कंजूस आहे की बायकोसाठी 350ची साडीही विकत घेत नाही. एवढा कंजूस आहे तो की बायकोसाठी 350 रुपयाची साडी पण तो काय करत नाही, विकत घेत नाही. एवढा तो कंजूस आहे. त्यानंतर फ्रुगल, चूज करेक्ट अँटोनिम ऑफ फ्रुगल. फ्रुगल म्हणजे कंजूस. ओके, मग त्याच्या विरोधार्थी परत काय एक्स्ट्रा व्हॅगंट. त्याच्यानंतर आणखी बघा लॅविसचा अर्थ होतो उधळ्या म्हणजेच एक्स्ट्रा व्हॅगंट. मग त्याच्या विरोधार्थी फ्रुगल. बघा एक वेळेस फ्रुगल प्रश्नात येतं, एक पुढच्या वेळेस ते ऑप्शनमध्ये येतं. बघा आता लॅविश म्हणजे उधळ्या. कसं लक्षात ठेवायचं, लॅविशला आपण लावणी म्हणू असं. लावणी, लॅविशला काय म्हणायचं, लावणी. मग लावणीमध्ये लोक बायांवर पैसे उधळतात की नाही, म्हणून लॅविशचा अर्थ होतो उधळ्या. बघा परत आला. आता 350वर आपण ऑप्शनमध्ये पाहिला होता, इथं परत त्याचा प्रश्न बनवून आयोगाने दिलेला आहे. द अपोजिट मिनिंग ऑफ थ्रिफ्टी. बघा मग थ्रिफ्टी म्हणजे काय पाहिलं आपण, कंजूस. मग त्याच्या अपोजिट काय होईल, एक्स्ट्रा व्हॅगंट म्हणजेच काय उधळ्या. बघा अशा प्रकारे आपण PDF बनवलेली, जी की एकदम खतरनाक आहे. जर हे हवी असेल PDF तर तुम्ही
84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून PDF परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.